हे गणपती बाप्पाची मूर्ती पण आपणच बनवली आहे सिमेंटनं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर चहा वगैरे झालेला आहे आणि इथं आमची तुळस मी स्वतः हातानं बनवलेली आहे. जमली की नाही? एक नंबर कलाकृती करतो आपण. ही तर आजीला बनवून द्यायची होती पण त्यांच्याकडे रेतीच नव्हती. तर पाहू, पैकी ऊन पडलेला आहे, आभाळ नाही, काही नाही, कडक ऊन पडलेलं आहे मस्त पैकी. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, पहा. हे पहा, ही गणपती बाप्पाची मूर्ती पण आपणच बनवली आहे सिमेंटनं. तेव्हा घराचं बांधकाम चालू होतं ना, तेव्हा बनवली होती. आता तर याला पाण्यामध्ये राव खराब व्हायली. पण हे तुम्हाला अशी जंगल्यासारखी काऊन दिसायली माहिती आहे का? इथं दरवाजाचा कलर याला मारलेला होता, उडलेला. तर गाईज, 4-5 दिवस काय आपले नळ आले नव्हते, कपडे काय धुतलेच नव्हते आहे ना. पहा, दिवशी एवढे नारळ खाली एवढे कपडे धुतले एका दिवशी. तर मग याला पटापट वाळवून आता कपडे वगैरे मस्त वेगळे वाळू घातलेले आहे. आता आपण हॉटेलला हे रस्त्यावरती विटान गाडी, लोकांनी यायचं कसं इथून? अवघड आहे. तर गाईच, एक वांद झालं, पोळ्या नाही झालं, त्या गाडी पप्पांनी नेली. तर पाहू एखादी लिफ्ट भेटते का, कोणाला मागू आता लिफ्ट. तर जाऊ पैदल पैदल. इथं पाहिजे देवी बसते दरवर्षी. एक तर आपल्याला जायचं नाही, चप्पल काय सुधरू देईन झाली. असं काय जवळच आहे, 5 मिनिटात पोहोचतो आपण. ट्रिप आवत पोळ्या वगैरे घेतलेल्या आहे आपण. आता निघू पुढं. इकडे बघा, फुलाची झाड विकायला आली. आपण पैदलच चालू करा, लिफ्ट काय भेटली नाही. तर आता वाजलेले आहे 4. तर आपला टाइम झालेला आहे. तर पटकन हॉटेल बंद करू आणि निघू घराकडे. हे पण मी सामान घेतलेलं, पॅक खूप सगळं झालेलं आहे. तर आपण आलो तर घरी, इकडे पाणी पडायला. तर उद्याचा प्लॅन आहे आपल्याला लवकर उठायचा, काम करायचा, व्यायाम करायचा, मस्तपैकी बॉडी बनवायची आता उद्यापासून आपल्याला. त्या बळबा कसं द्यायचं कापसासारखं. काय खायचं नाही आलं का इधर? काय टमाटे खाऊ का? तर इथे संपतो आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.